नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण तांदळीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि यामध्ये कोणतेही मसाले आपण वापरत नाही। लसणाच्या फोडणीतली भाजी एकदम तुपाट चवीला लागते। तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा। भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ती नीट करून घ्यायची आहे। जास्त जो कठीण देठाकडचा भाग आहे तेवढाच काढायचा आहे। थोडीशी देठ त्यामध्ये घ्यायची, कारण ही कवळी देठ असतात आणि भाजी खूप छान लागते। देठासहित जर नीट करून घेतली तर भाजी चवीला छान लागते। नुसती पानं पण नाही ती घ्यायची, थोडासा देठाचा कवळा भाग घेतला तर भाजी छान होते। आणि अशा पद्धतीने भाजी नीट करून घ्यायची आहे। भाजी सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतलेली आहे, तरी पण एकदा नीट करून झाल्यानंतर आणखी ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। ही भाजी सगळी नीट करून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। मी जास्तही बारीक चिरलेली नाही भाजी, कारण भाजी पटकन शिजते। आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मी मोठ्याच कुटून घेतलेल्या आहेत। भाजी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुतलेली आहे। चला तर आपण भाजी करून घेऊया। भाजीतलं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं, नाहीतर भाजी पचपचित अशी होते। त्यामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही। छान अशी पिळून घेतलेली आहे। गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। कढई छान अशी तापल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल हलकंसं गरम झालेलं आहे आणि लसूण आपण जो मोठाच कुटून घेतलेला आहे तो आता तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। ही भाजी बनवत असताना लसूण जास्त वापरायचा। लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। लसूण जेवढा तेलामध्ये छान असा भाजला जाईल तेवढी भाजीला छान अशी टेस्ट येते। शक्यतो तांबूस कलर येईपर्यंत खरपूस असा लसूण तेलामध्ये छान असा तळून घ्यायचा आहे। तुम्ही ते पाहू शकता, लसणाला हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे। आता आपण त्यामध्ये भाजी घालूया। भाजीत पाणी अजिबात ठेवायचं नाही, कारण या भाजीला एवढं पाणी सुटतं आणि भाजी पचपचित अशी होते। त्यामुळे छान अशी पिळूनच ही भाजी घेतलेली आहे, त्यामध्ये पाणी अजिबात ठेवलेलं नाही। सुरुवातीला ही भाजी हाय फ्लेमवरती छान अशी परतून घ्यायची आहे। ही भाजी दिसताना जास्त जरी दिसत असली तर शिजल्यानंतर खूप कमी प्रमाणात होते, त्यामुळे मीठ घालताना चवीनुसारच मीठ घालायचं आहे। नाही भाजी जास्त आहे म्हणून आपण जास्त मीठ घातलं तरी भाजी खारट होणार, कारण शिजल्यानंतर याचं एवढं कमी प्रमाण होतं ना, त्यानुसारच त्यामध्ये मीठ घालायचं आहे। भाजीमध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यानंतर भाजी थोडीशी परतून घ्यायची आहे। झाकण ठेवून मंद गॅसवरती भाजीला छान अशी वाफ द्यायची आहे। 1 ते 2 मिनिटांमध्ये ही भाजी शिजते। शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। 1 ते 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता पाणी भाजीत अजिबात नव्हतं, तरी तुम्ही ते पाहू शकता भाजीत किती पाणी सुटलेलं आहे। भाजी अजून शिजलेली नाही, तुम्हाला मी दाखवते। भाजी अजून कच्ची आहे, त्याचा देठ अजून शिजलेला नाही। मंद गॅसवरती आणखी झाकण ठेवून ही भाजी शिजू द्यायची आहे। आणखी 1 मिनिटासाठी भाजी शिजू दिलेली आहे आणि झाकण काढून गॅसची फ्लेम हाय करून भाजी छान अशी परतून घ्यायची आहे, कारण भाजी पूर्णपणे शिजलेली आहे आणि त्यामधलं पाणी कमी होण्यासाठी हाय फ्लेमवरती भाजी छान अशी मी परतून घेतलेली आहे। भाजी तुम्ही इथे पाहू शकता, भाजी छान अशी शिजलेली आहे। आता आपल्याला ना पाणी आटेपर्यंत हाय फ्लेमवरती भाजी परतून घ्यायची आहे। भाजी कोरडी झाली की गॅस बंद करायचा आहे। थोडीशी मी भाजी परतून घेतलेली आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। ही भाजी भाकरीबरोबर खाण्यासाठी चवीला अप्रतिम लागते। तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। लहान मुलं हिरव्या पालेभाज्या खायचा कंटाळा करतात, तर ही भाजी अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। लहान मुलंही आवडीने खातील। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।